नमस्कार. आजच्या या विशेष माहिती सत्रात खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा अविश्वसनीय वाटेल, पण त्याची क्षमता खरोखरच थक्क करणारी आहे. एका अगदी छोट्याशा बीजापासून सुरू होणारा हा प्रवास शेतीतल्या सर्वात महागड्या लिक्विड गोल्ड म्हणजे द्रव सुवर्णापर्यंत कसा पोचतो हे आपण पाहणार आहोत. होय, आपण जर अगरवूड लागवडीचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी या एका आकड्याकडे लक्ष देऊया, 7 लाख रुपये. आता तुम्ही विचार कराल की हे एका एकराचं उत्पन्न आहे की एका झाडाचं. तर तसं नाहीये. हा आकडा सर्वोच्च दर्जाच्या अगरवूडच्या राळेच्या फक्त 1 ग्रॅमचा संभाव्य भाव असू शकतो. हे लाकूड जगातल्या मौल्यवान खड्यांपेक्षा, हिऱ्या मोत्यांपेक्षाही महाग आहे आणि म्हणूनच याला जगातलं सर्वात मौल्यवान लाकूड मानलं जातं. आता आपला हा संपूर्ण प्रवास कसा असणार आहे त्याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. आपण हे पाहणार आहोत की हे पीक एवढं फायदेशीर का आहे, याला माती आणि हवामान कसं लागतं, इनॉक्युलेशनचं महत्त्वाचं विज्ञान काय आहे, सोबतच काळी मिरी आंतरपीक म्हणून कशी घ्यायची याचं संपूर्ण आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कायदेशीर नियमावली. हे सगळे टप्पे आपण एका पाठोपाठ एक समजून घेऊया. तर सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात कुतूहलाच्या टप्प्याकडे. हे देवांचं लाकूड नक्की आहे तरी काय? अक्विलारिया म्हणजेच अगरवूड मुळात ही एक लिंबूवर्गीय प्रजातीतील वनस्पती आहे, पण याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा या झाडाला नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या एखादी इजा होते किंवा बुरशीचा संसर्ग होतो ना, तेव्हा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे झाड एक विशेष प्रकारची राळ तयार करतं, अगदी स्वतःच्या बचावासाठी. ह्याच राळेला आपण अगरवूड म्हणतो. जगभरातले महागडे परफ्यूम्स, अत्तर आणि औषधांमध्ये याला प्रचंड मागणी आहे. विचार करा, जे झाडासाठी एक प्रकारचा आजारपण आहे तेच संपूर्ण जगासाठी अब्जावधी रुपयांचं ब्लॅक गोल्ड ठरतंय. आता साहजिकच प्रश्न पडतो की ही एवढे मौल्यवान झाडं लावायची कुठे आणि वाढवायची कशी? तर बघा, या झाडासाठी उष्ण आणि दमट हवामान एकदम भारी असतं. मुळात हे पीक आसामचं आहे, पण आता आपल्याकडेही विशेषतः जास्त पावसाच्या प्रदेशात हे खूप छान वाढतंय. तापमान साधारण 20 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास असावं लागतं आणि मातीचा विचार केला तर लाल, वालुकामय किंवा चिकन माती चालते. फक्त एक अत्यंत महत्त्वाची अट आहे, पाण्याचा चांगला निचरा होणं. इथेच अनेक जण चूक करतात. जमिनीत पाणी साचून राहिलं तर झाडाची मुळं कुजण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा. आता याच्या लागवडीचं वेळापत्रक समजून घेऊया. हा पूर्ण प्रवास साधारण 10 वर्षांचा आहे. जून-जुलैच्या आसपास लागवड केली की पहिली 2-3 वर्ष याला नियमित पाणी द्यावं लागतं आणि चांगली काळजी घ्यावी लागते. एक खूप मोठी जमेची बाजू सांगू, या झाडाला जंगली जनावरांचा अजिबात त्रास होत नाही. त्यामुळे कुंपण किंवा संरक्षणाचा जो मोठा खर्च असतो तो इथे पूर्णपणे वाचतो. 7व्या वर्षी इनॉक्युलेशन होतं आणि 9व्या-10व्या वर्षी काढणी. आता आपण मगाशी ज्या इनॉक्युलेशनचा उल्लेख केला त्या प्रक्रियेकडे वळूया. हा या संपूर्ण प्रवासातला खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट आहे. तर हे इनॉक्युलेशन म्हणजे नक्की काय? झाड जेव्हा 6 ते 8 वर्षांचं होतं आणि त्याच्या बुंध्याची जाडी साधारण 20 ते 24 इंच होते, तेव्हा त्याच्यात कृत्रिमरित्या बुरशी किंवा बॅक्टेरियाचं इंजेक्शन दिलं जातं. जसं आपल्याला एखादी जखम झाल्यावर तिथे खपली धरते ना, अगदी तसंच. हे झाड त्या संसर्गापासून स्वतःला वाचवण्यासाठी 18 ते 24 महिने एक सुगंधी राळ सोडतं आणि तोच आपला सर्वात मौल्यवान गाभा असतो. पण इथे एक मोठी चूक टाळायची आहे बरं का. खोड 20 इंचाचं होण्याआधीच घाईघाईने इनॉक्युलेशन अजिबात करायचं नाही, नाहीतर पूर्ण झाड वाया जाऊ शकतं. संयम खूप महत्वाचा आहे. आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की 10 वर्ष फक्त वाट पाहायची. हा मानसिक अडथळा दूर करण्यासाठी आपल्याकडे एक भन्नाट उपाय आहे. हा उपाय म्हणजे काळी मिरीचं आंतरपीक. हे मॉडेल कसं काम करतं ते बघा. अगरवूडच्या झाडाचं खोड साधारण 15 फुटांपर्यंत वाढलेलं असतं. त्यावर तुम्ही काळी मिरीचे वेल सोडू शकता. अगरवूड तुम्हाला 10 वर्षांनी तो मोठा जॅकपॉट देईलच, पण तोपर्यंत वाट पाहायची गरज नाही. काळी मिरी तुम्हाला 3ऱ्याच वर्षापासून दरवर्षी एक चांगलं आणि शाश्वत उत्पन्न द्यायला सुरुवात करेल. म्हणजे तुमचा प्रतीक्षा करण्याचा वेळ हा थेट नफ्याच्या वेळेत बदलतो. एका प्रगतशील शेतकऱ्याने खूप छान सांगितलंय. ते म्हणतात, समजा लाकडातून काहीच मिळालं नाही तरी माझ्याकडे 1350 जिवंत खोडं आहेत. त्यावर मी काळे मिरी लावून दरवर्षी लाखो रुपये नक्कीच कमवेन. केवढा प्रॅक्टिकल आणि जोखीममुक्त विचार आहे हा. मुख्य पिकाला काही धोका निर्माण झाला तरी आंतरपिकामुळे तुमचं आर्थिक चक्र थांबत नाही. एकाच जागेतून तुम्हाला असा दुहेरी फायदा मिळतो. आणि आता तो विषय ज्याची तुम्ही सगळे वाट पाहत आहात, फायनान्शियल रिपोर्ट म्हणजेच आर्थिक गणित. तर एका एकराचा विचार केला तर 3 बाय 3 मीटर अंतरावर आपण सरासरी 400 ते 450 अगरवूडची झाडं सहज लावू शकतो.
आता इथे गुंतवणुकीचं आणि परताव्याचं गणित ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका झाडावर इनॉक्युलेशनचा खर्च साधारण 4 ते 5 हजार रुपये येतो. पण 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही काढणी करता तेव्हा एका झाडापासून 30,000पासून ते थेट 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं तर एका एकरातून तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होऊ शकते. आहे की नाही कमाल? बाजारात या सुगंधी लाकडाला प्रति किलो 20,000 रुपयांपासून ते थेट 3 लाख रुपयांपर्यंत भाव मिळतो. हा दर कशावर ठरतो तर त्या लाकडात निर्माण झालेलं तेल आणि ओलावा यावर. आणि जर यापासून निघणाऱ्या तेलाचा विचार केला तर त्याचा दर लिटरमागे थेट 25 लाख रुपयांच्या घरातही जाऊ शकतो. हा खरोखरच एक प्रचंड मोठा व्यवसाय आहे. पण हे लक्षात घ्या, जेवढं मौल्यवान पीक तेवढेच त्याचे नियमही कडक. आता आपण थोडं कायदेशीर परवानग्यांबद्दल बोलूया. अगरवूड ही एक अत्यंत संरक्षित प्रजाती आहे. जागतिक पातळीवर याची प्रचंड तोड आणि तस्करी होते, त्यामुळे वन कायद्याअंतर्गत यावर कडक निर्बंध आहेत. म्हणूनच याच्या लागवडीसाठी आणि नंतर विक्रीसाठी शासनाचे नियम पाळणं आणि वन विभागाची पूर्वपरवानगी घेणं अत्यंत बंधनकारक आहे. हे अजिबात टाळून चालणार नाही. यासाठी एक साधी चेकलिस्ट आहे. तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा, नकाशा, शासनमान्य नर्सरीतून रोपं खरेदी केल्याची पक्की पावती, हक्कनामा आणि तुमचं ओळखपत्र वन विभागाकडे सादर करावं लागतं. या प्रक्रियेला साधारण महिना ते 2 महिने लागू शकतात. आणि हो, लागवडीच्या सगळ्या नोंदी एका फील्ड बुकमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नंतर कोणताही त्रास होणार नाही. इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कायदेशीर परवानगी ही काय एकदाच घेण्याची गोष्ट नाहीये. लागवड करताना, त्यानंतर 7व्या वर्षी इनॉक्युलेशन करताना आणि अगदी शेवटी झाडं तोडण्यापूर्वी अशा प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्हाला वन विभागाला कळवून त्यांची रीतसर मान्यता घेणं आवश्यकच आहे. या सगळ्या आर्थिक फायद्यांसोबतच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अतिरिक्त फायदा म्हणजे पर्यावरण संवर्धन. ही झाडं वातावरणातला प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. यामुळे आपल्या नैसर्गिक परिसंस्थेचं संतुलन तर राखलं जातंच, पण भविष्यात तुम्हाला कार्बन क्रेडिट्सच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे मिळवण्याचे दरवाजेही उघडे होऊ शकतात. तर विचार करा, एका बाजूला निसर्गाचं संवर्धन आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रबळ बनवणारी ताकद. आधुनिक शेतीतील ही खऱ्या अर्थाने सर्वात मोठी सुवर्णसंधी ठरू शकते का? यावर नक्की विचार करा. आजच्या या माहिती सत्रात आपण इथेच थांबूया, पण या लिक्विड गोल्डच्या प्रवासाचा नक्की अभ्यास करा. धन्यवाद.